म्हणून जगत होतो. आम्ही जगायचं म्हणून जीवनाचा मार्गच माहीत नव्हता. खाणं पिणं उठणं बसणं कपडे लत्ता धिंगाणा मस्ती याच्यामध्ये एकेकाळी आमचं जीवन चाललेलं होतं. यातून आम्हाला खरा आनंद कोण देत होतं हे पण माहीत नव्हतं. खरा परमेश्वर कोण आहे हे पण माहीत नाही. खरंच जीवन कसं जगायचं हे पण माहीत नाही. तो जगतो म्हणून मी जगतो, तो बोलतो म्हणून मी पण बोलतो, तो डायलॉग मारतो म्हणून मी पण डायलॉग मारतो, त्याने कपडे आणले म्हणून मी पण आणले, तो असा बेवड्यावानी दारू पिऊन झुलतो म्हणून मी पण त्याप्रमाणे झुलत होते. एकेकाळी आहे ना. माणसाला वाटतं हे जीवन आहे. मी सांगेल तुम्हाला जनावर पण असे जीवन जगतात. येशू प्रभू की जनावर पण असे जीवन जगतात, पण त्या जनावरांच्या जीवनाला पण काही अर्थ नाही. मनुष्याच्या जीवनाला परमेश्वराने एवढी मोठी किंमत दिली आहे. देवाच्या लोकांनो, हे तुम्हाला आणि मला समजणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. दावीद राजा या ठिकाणी म्हणतो, जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. काय या जीवनात फक्त खाणं पिणं उठणं बसणं कपडे लत्ता हे जीवन आहे का? नाही. देवाच्या लोकांनो, देवामध्ये राहणं आणि देवाचं ऐकणं आणि देवाची इच्छा समजून घेणं यातच खरं जीवन आहे. त्यामध्ये माणसाला आनंद मिळतो, सुख मिळतं, शांती मिळते, सगळ्या गोष्टी एकशे बडकर एक माणसाला या ठिकाणी मिळत आहे. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. लोक दारूचा मार्ग दाखवतात. चल मी तुला दारूचं दुकान दाखवतो. ज्यावेळेस लोक कधी कधी मला भेटतात दुकान या गावामध्ये, त्यात हो ऐका ना दादा, म्हटलं काय ते दुकान कुठे आहे? म्हटलं कोणतं दुकान? ते नाही का ते. मग दारूचं दुकान जर ह्या कोपऱ्याला असेल, मी म्हणतो ह्या वरच्या कोपऱ्याला आहे. मी खोटं बोलतो त्यांच्यावर. का बोलतो? बोलावं लागतो. त्या आत्म्याला जरी तो दारू पिणारा असेल, गुटखा खाणारा असेल, परंतु त्या लोकांना मी चुकीचा रस्ता का दाखवावा? दारूचं दुकानाचा रस्ता मी काय दाखवा? की या साईडला दार डाव्या साईडला वळा, तिथं दारूचं दुकान आहे, मी कसं काय दाखवेन? ख्रिस्ताने मला जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी निवडलं. म्हणाल का आमेन? तुम्हाला जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी निवडलाय, वाईट मार्गासाठी नाही निवडलेला. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही आणि लोकांना जीवन तुमच्यातून माझ्यातून त्यांचं कल्याण कसं होईल, त्यांचं भलं कसं होईल, त्यांचं हित कसं होईल, हा मार्ग त्यांना दाखवा. जरी तुमचा बाप म्हणत असा तंबाखूची पुडी आणून द्या, तर ऐकू नका. दारूची बाटली आणून द्या, तरी पण ऐकू नका. तुमच्या बापाला मारू नका वेळेच्या अगोदर. त्याला म्हणा माझ्यामधून जीवन वाहत आहे, जीवनाचा प्रकाश माझ्यामध्ये आहे आणि मी त्या मार्गावरती तुम्हाला घेऊन जाणार नाही बापा. जे वाईट असेल ना तो मार्ग त्यांचा बंद करा येशूच्या नावात प्रार्थना करून, पण त्या लोकांना तिथे घेऊन जाऊ नका. म्हणून मी लोकांसंग काही काही वेळेस खोटं बोलतो, बोलावं लागतं. कारण का? माझ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त राहत आहे आणि मी त्यांना चुकीचा मार्ग दाखवू शकणार नाही. काही लोक पत्ते जुगार आहे ना, वाईट 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 व्यसनाकडे घेऊन जातात लोक. सोरठ खेळा चल, गांजा प्यायला चल, मावा खायला चल, आहे ना, काय काय विचारू नका. दुसऱ्यांचं जीवन बर्बाद करण्याचा मार्ग लोकांना दाखवतो. दुसऱ्यांना चोरी कशी करायची हे शिकवतात. लक्ष द्या. लोकांना दाते कसे टाकायचे ते शिकवतात. लोकांना एकमेकांना फसवायचं कसं हे शिकवतात. लोकांना वाईट वाईट गोष्टी शिकवतात. परंतु देवाच्या लोकांनो, तुम्ही आणि परमेश्वराचे लोक. आमेन. मी जर देवाचा माणूस आहे, तुम्ही जर देवाचे माणसं आहे, तर तुम्ही आणि त्या लोकांना त्या अंधारातून बाहेर काढणारे पाहिजे, वाईटातून बाहेर काढणारे पाहिजे, व्यसनातून बाहेर काढणारे पाहिजे, शापित जीवनातून बाहेर काढणारे होते, मंत्र तंत्रातून बाहेर काढणारे पाहिजे. वाईट गोष्टी ज्या देवाला आवडत नाही त्याच्यातून लोकांना बाहेर काढणारे तुम्ही बना. येशू मसीह की याला म्हणतात जीवनाचा मार्ग तुम्हाला आणि मला कळाला.
ज्यावेळेस दाविदाला हे समजलं, दावीद त्या ठिकाणी म्हणतो तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. आनंद कुठं आहे? बाजारात आहे का? आनंद कुठं भेटेल? किती पैसा द्यावा लागेल तुम्हाला आणि मला त्यावेळेस आनंद भेटेल, उल्हास भेटेल, तुम्ही आम्ही हसू लागतात. आज जगामध्ये तुम्ही आम्ही पाहिलं तर टीव्ही मध्ये पैसे देऊन हसवतात. अनेक प्रोग्राम आहेत, त्या ठिकाणी प्रोग्राम लावला का पोट धरू 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 माणूस हसत राहतो. परंतु तो खरा आनंद नाहीये, तो डुप्लिकेट आनंद आहे. खरा आनंद जर तुम्हाला कुणी देणार असेल, ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, ज्याने तुम्हाला आणि मला घडवलं, ज्याने तुम्हाला आणि मला बनवलं, त्या देवामध्ये तुम्हाला आणि मला आनंद आहे. खरा आनंद आनंद, खरा आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊनी, ख्रिस्त नामात होऊनी. अरे आनंदाने तुम्ही टाळ्या वाजवा. अरे नाचा तुम्ही, अरे येशूच्या नावेत पाप्यांना वाचवा. बोला, येशूच्या नावेत पाप्यांना वाचवा. माझ्या ख्रिस्ताचे सामर्थ्य तुम्ही दाखवा, माझ्या ख्रिस्ताचे सामर्थ्य तुम्ही दाखवा. आनंद करा. ख्रिस्त नामामध्ये तुम्ही आम्ही काय करा? आनंद जर कुठं जर भेटत असाल तर तो जगामध्ये भेटत नाही. जगामध्ये बायबल सांगतंय क्षणिक आनंद आहे. खरा आनंद जर देवाच्या लोकांना जर तुम्हाला आणि मला पाहिजे तर तो तुम्हाला देवाच्या उपस्थितीत बसेल. जो कोणी देवाच्या उपस्थितीत येईल, देवाच्या पायाजवळ येईल, देवाच्या चरणाजवळ येईल, देवाची स्तुती करेल, देवाला आपलं जीवन देऊन टाकेल आणि देवाच्या चरणाजवळ तो नतमस्तक होईल, परमेश्वर म्हणतो त्या माणसाला मी खरा आनंद देईन. म्हणून दावीद राजा ठिकाणी काय म्हणतो? तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. काय आहे? अर्धवट नाही, पूर्ण आनंद आहे. पुढातरीला तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. हालेलुया. काय आहे? सुख सदोदित आहे. देवाच्या उजव्या हाताखाली मेंढर येतील. शेळ नाही येणार, बकऱ्या नाही येणार, काय येतील? आणि मेंढर त्यांना म्हटलेलं आहे, मेंढर म्हणजे जे निवडलेले लोक आहेत, ज्यांना परमेश्वराने पाचारण केलेलं आहे, ते परमेश्वराच्या उजव्या हातामध्ये नेहमी त्याच्या हाताखाली येतील आणि परमेश्वराकडून त्यांच्या जीवनात, घरात, कुटुंबात, परिवारात त्यांना सुख पाहिजेत ना, तर परमेश्वर त्यांना सुख देईल. काय सुख कुठं भेटत? ताबीत घालून सुख मिळेल का? काय तुम्हाला सुख जर मिळण्याची अपेक्षा आहे तर सुख काय आहे? सुख कोण देऊ शकतो? जो विश्वाचा निर्माण करणारा, जगाचा निर्माण करणारा देव आहे. सुख त्याच्याकडे आहे. जगामध्ये तुम्ही आम्ही ज्या ठिकाणून आलेलो आहे, ज्या प्रवासातून एकेकाळी आलेलो आहे, ते जीवन तुम्ही आम्ही आठवा. काय केले नाही तुमच्या आणि माझ्या जीवनात, अजून पण करायचं बाकी आहे. बिनधास्त करायला जा. आपल्याला त्यामध्ये रस नाहीये, कारण त्या सगळ्या गोष्टी आपण करून 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 थकलेलो आहे. आता करोडो रुपये तरी कुणी दिले आणि तो सोड म्हटला प्रभू येशू ख्रिस्ताला, तरी आपण सोडू शकत नाहीये. का? खरं सुख आम्हाला भेटलाय. आमेन. खरा आनंद आम्हाला प्रभूच्या पायाजवळ, प्रभूच्या चरणाजवळ भेटला आहे. खरं देव आणि त्या देवाची ओळख तुम्हाला आणि मला आज झालेली आहे. एकेकाळी काय केलं नाही तुम्ही आणि मी त्या आनंदासाठी, त्या सुखासाठी. कल्पना करा, थोडा विचार करा. पण काही लोकांचं अजून मन त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे. तेच पुन्हा 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 करणार आणि परमेश्वराचं शासन, परमेश्वराचा दंड, परमेश्वराचे फटके हे लोक खाणार. क्षणिक आनंद करण्यासाठी जाणार ना,
त्याचा परिणाम देखील त्या लोकांना भोगावा लागला. येशू प्रभू की. म्हणून त्या देवाने तुम्हाला त्या घाणीतून बाहेर काढलं. त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्या. अब तक संभाला धन्य राजा, अब तक संभाला धन्य राजा, नया दिन दिखलाया धन्य राजा, मुझे नया दिन दिखलाया धन्य राजा. तो धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु, धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. हालेलुया. धन्यवाद करा. देवाने तुम्हाला आणि मला कुठून काढलेलं आहे बाहेर ते आठवा. वैतागले नव्हते का पैसे घालून घालून घालून, अंगारे करून दुपारे करून काय केलेलं नाही आहे. काय करायचं बाकी राहिलं होतं ते दिवस आठवा देवाच्या लोकांना. आणि ज्या देवाने तुम्हाला सुख दिलं आहे ना, शांती दिली आहे, आनंद दिला आहे, त्या प्रभू बरोबर जीवन जगायला पुढे सोडू नका. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन पुन्हा होणार नाही तोपर्यंत चालत राहा त्याच्या उपस्थितीत. येशू मसीह की. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे काय, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोतीत आहे. तुम्हाला आणि मला आनंद कोण देणार आहे, सुख कोण मिळेल, कोण देईन तुम्हाला आणि मला सुख. काय तुम्हाला सुख नाही मिळालं प्रभूकडे येऊन. येशू प्रभू की. ज्या लोकांना सुख मिळालं आहे त्या लोकांनी प्रभूला बिलगून राहा, कारण आनंद खरा त्यामध्येच. जर प्रभूला सोडून तुम्ही कराल, प्रयत्न कराल पुन्हा तिकडे जाण्याचं, आठवा उदाळ्या पुत्राचं जीवन. क्षणिक आनंदामध्ये इन्व्हॉल्व होऊ नका, सहभागी होऊ नका, कारण तो क्षणाचा आनंद आहे. प्रभूला बिलगून राहा. येशू मसीह की. बोला येशू मसीह की. जो कोणी ख्रिस्ताकडे येतो, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देवानं नीतिमान ठरवलं आहे. म्हणा शेजाऱ्याला, तू नीतिमान आहेस. देवाकडे येण्याचं रिझन आणि कारण जर कुणी विचारलं तर देवाला सांगा, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यामुळे मी पवित्र झालेलो आहे, मी धार्मिक झालेलो आहे. कारण मला धार्मिक होण्याची गरज होती. कोंबडे बकरे कापल्याने धार्मिक होत नाही मनुष्य. जुन्या करारामध्ये उदाहरणं आहेत की जुन्या करारामध्ये सगळं कापाकापी होते. पाप्याच्या बदल्यामध्ये, गुन्ह्याच्या बदल्यामध्ये बैल कापले जायचे, ओले कापले जायचे, अनेक प्राण्यांचे कत्तल केली जायची आणि त्याचं रक्त वेदीवरती दिलं जायचं. ज्यावेळेस परमेश्वर खुश होईल, प्रसन्न होईल, त्यावेळेस परमेश्वर त्या माणसाला पापातून बाहेर काढायचा. वर्षभरातून एकदा परमेश्वराला आनंदी करण्यासाठी आणि आपल्याला मनुष्य जातीला पापातून बाहेर निघण्यासाठी हा बली दिला जायचा. परंतु मनुष्य पुन्हा 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 चुकायचा, पुन्हा पुन्हा चुका करायचा, पुन्हा पुन्हा गलती त्याच्याकडून व्हायची आणि पुन्हा माणसाकडून पाप घडत राहायचे. पण देवाच्या पुत्राला धन्यवाद द्या की परमेश्वराने स्वर्गातून हे पाहिलं की मनुष्य हे बली देऊन देखील नीतिमान ठरत नाहीये, कोंबडे कापून देखील नीतिमान ठरत नाहीये, गंगेमध्ये स्नान केले तरी तो पवित्र होऊ शकत नाहीये. म्हणून आठवा देवाने आपल्या पुत्राला यवान 3:16 मध्ये जगामध्ये त्याला पाठवलेला. सुवार्ता जगामध्ये आली, ख्रिस्त जगामध्ये आला, प्रकाश जगामध्ये आला. मानवाच्या उद्धारासाठी आणि मानवाच्या तारणासाठी ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि ख्रिस्त या जगामध्ये आल्यामुळे त्याने मानव जातीसाठी, एका दोघांसाठी नाही, अख्ख्या जगासाठी भेद केला नाही, भाव केला नाही. माझं तुझं त्याने पाहिलं नाही, उच्च नीच मनुष्य पाहिला नाही, जात पाहिली नाही, धर्म त्याने पाहिला नाही, श्रीमंत माणूस पाहिला नाही, गरीब माणूस त्याने पाहिला नाही. त्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त दिला.
हालेलुया. त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने आमच्यासाठी दिला, अशासाठी की जो त्याच्यावरती काय ठेवेल, विश्वास, आणि मनुष्य बायबल सांगते धार्मिक ठरेल. आम्हाला नीतिमान होण्याची गरज होती, आणि जगातला मनुष्य आणि आम्ही देखील काही जगात जगणारे लोक कधीच नीतिमान झालेलो नाही. आणि ज्यावेळेस ती जाणीव तुम्हाला होईल, मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे, त्यावेळेस तुमच्यातला आणि माझ्यातला स्पिरिट आहे, पवित्र आत्मा आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनाचा साक्षीदार आहे की तुम्ही आणि मी पवित्र झालेलो आहोत, तुम्ही आणि मी नीतिमान झालेलो आहोत, तुमचा आणि माझं तारण झालेलं आहे, तुमचा आणि माझा उद्धार झालेला आहे. कोण साक्ष देतं? आत्मा. तुमच्या आणि माझ्यामध्ये असणारा देवाचा आत्मा, होली स्पिरिट, तुमच्या आणि माझ्या जीवनाची साक्ष देतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवल्याने आज पवित्र झाले. म्हणून तुमचं आणि माझं हृदय ना मोकळं मोकळं वाटतं, तुम्हाला हलका हलकं वाटतं, त्याला काही दबाव वाटत नाही, बोज वाटत नाही, प्रेशर वाटत नाही, दडपण वाटत नाही. त्या आत्म्यावरती आज सोडलाय देवाने आत्मा, आपला प्राण देऊन. हे तुम्ही आणि देवाच्या लोकांनो कधीच नाही विसरलं पाहिजे. येशू मसीह की, येशू मसीह की. वाचा एक वचन, त्यामध्ये 6वं वचन वाचा. माझ्यासाठी मापन सूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत, माझे वतन माझ्या मानाजोगे आहे. स्तोत्र 37:6 वाचा. काय लिहिलंय? स्तोत्र 37:6. तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व माध्यनासारखे प्रगट करील. परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो एक वचन आहे, भूमीने आपला उपज दिला आहे, देव आमचा देव आम्हाला आशीर्वाद देईल. हालेलुया. भूमीने आपला उपज दिला आहे आणि देव आमचा देव आम्हाला काय करेल, आशीर्वाद देईल. म्हणा सगळेजण आशीर्वाद देईल, सगळेजण म्हणा आशीर्वाद देईल. आध्यात्मिकरित्या जर तुम्ही आणि मी जरी पाहिलं तर जगाला एक उपमा दिलेली आहे. देवाच्या नजरेमध्ये एक शेत त्याला म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं आहे? शेत. म्हणा सगळेजण शेत, सगळेजण म्हणा शेत. आणि या शेताला आज पाऊस झाल्यामुळे जगातील लोक काय करतात, आता नांगरठी पेरणी बिरणी सगळं चालू करतात. का? त्याच्यामध्ये काय लावायचंय आम्हाला? पीक लावायचं. किती मेहनत करावं लागते, किती घाम गाळावं लागतं. पण या वचनामध्ये लिहिलं आहे, भूमी म्हणजे तुमचं आणि माझं हृदय, तुमचं आणि माझं अंतःकरण. या भूमीला, ह्या अंतःकरणाला कोण आशीर्वाद देईल, कोण सुख देईल, कोण आनंद देईल, कोण शांती देईल, कोण ह्या ओझ त्याचं दडपण किंवा भीती त्या अंतःकरणाची बाजूला काढेल? हा प्रश्नचिन्ह फार मोठा आहे. आपल्या ह्या अंतःकरणाला कोण भीतीतून बाहेर काढेल? मी एक भारुड गात होतो कॅम्प मध्ये आणि माझ्या हातात लिंबू होत. मी लोकांना दाखवलं नाही माझ्या हातात लिंबू आहे म्हणून, पण मी भारुड चालू केला आणि लिंबाच्या असे 2 खापा केल्या होत्या. आणि ते लिंबू मी इकडे एकाच्या अंगावर फेकलं आणि इकडे एकाच्या अंगावरती फेकला. तर प्रार्थना करणारे लोक सुद्धा घाबरून गेलेले, असे डचकलेले. मी म्हटलं, येशू देवाला नाही चालत हो लिंबू, आणि मग मी ते फेकला अंगावर.